महाकुंभ 2025। मोको कहाँ ढूंढे हे बंदे, मैं तो तेरे पास में। जे अमृतबिंदू मिळवण्यासाठी महाकुंभ स्नान करायचं ते गवसल्याची ही कहाणी। महत्त्वाच्या सर्व स्नानतिथी उलटून गेल्यावर महाशिवरात्रीला 4 दिवस बाकी असताना प्रयागराजला चलण्याचा आग्रह माझी मैत्रीण स्मिता श्रीधनकर हिने केला। वास्तविक सोशल मीडियातून येणाऱ्या बातम्या तिथे जाऊन कशाला सुखाचा जीव आपला अडचणीत टाका वा प्रसंगी पणाला लावा अशी भावना उत्पन्न करत असल्या तरी प्रत्यक्ष जाऊन आलेले लोक त्याबाबत खूप चांगलं सांगत होते। नक्की जाऊन या, संधी आली आहे तर, असा आग्रह करत होते। एवढ्या भव्य प्रमाणात झालेलं आयोजन निदान बघून तरी यावं, त्याचा खराखुरा अनुभव आपणही घ्यावा। एवढे लाखो लोक जिथे मुंग्यांसारखे जमले त्याची अनुभूती आपल्यालाही येते का बघावं। खरंच त्या स्नानात काही जादू जाणवते का हे आपण आजमावून घ्यावं असा विचार प्रबळ झाला। प्रवास स्लीपर बसने होता। किमान 30 तास पोचायला, 30 तास परतायला, आणि ट्रॅफिक जॅम झाला किंवा रस्ते बंद केले तर लागणारे तास वेगळेच। आणि खुद्द प्रयागराज इथे फक्त 10-12 तास मुक्काम असा सर्व मामला होता। एकदा जर हिया करून निघालो तर मात्र कसलीच चिंता न करता जे जे होईल त्याला सामोरं जायचं हा निश्चय करून 22 फेब्रुवारीला रात्री 12च्या सुमारास बस प्रवास सुरू झाला। 24 फेब्रुवारीला सकाळी प्रयागराज इथे पोचेपर्यंत अडचण फक्त आली ती स्वच्छतागृहांची। समृद्धी महामार्ग वेगवान प्रवासासाठी उत्तम असला तरी फक्त पेट्रोल पंपावर स्वच्छतागृह आहेत आणि त्यांच्यावर सध्या अतिरिक्त भार पडत असल्यामुळे पाणी आणि स्वच्छता नसणं, शिवाय पेट्रोल पंप अंदाजे 2-2 तासाच्या अंतरावर असल्याने आपली खरंच पंचाईत होते। मध्य प्रदेशात तर सर्व उघड्यावरच, शौचास जाण्याची सोय जवळजवळ नाहीच। निदान आमच्या वाट्याला तरी हेच आलं। त्यात गुडघेदुखी असणाऱ्यांना जमिनीवर भारतीय पद्धतीने बसणेही अशक्य। असो, तर आम्ही 24 फेब्रुवारीला प्रयागराज इथे पोचलो। मोठमोठ्या बसेससाठी आणि खाजगी वाहनांसाठी भरपूर मोठे वाहनतळ उभारलेले होते। तिथून 200 रुपये प्रति व्यक्ती या दराने मोटरसायकल किंवा रिक्षा सहज मिळत होत्या। आमचा 6 जणांचा गट एका रिक्षाने अरैल घाटाकडे रवाना झाला। नैनी नावाचं गाव होतं ते। शेणाने अगदी गुळगुळीत सारवलेली अंगणं, चारा कटाईची यंत्र आणि गाई, म्हशी, बकऱ्या बांधलेल्या अशी साधीसुधी घरं होती। आम्हाला शौचाला जाण्याची निकड होती। वाटेत एक मोठं घर दिसल्यावर त्यांचं शौचालय वापरायची परवानगी मागितली आणि त्यांनी ती आनंदाने दिली। आपण अशी परवानगी कोणाला देऊ का? पण त्या घरात राहणाऱ्या श्वेता आणि सुषमा यांनी अगदी आनंदाने ती परवानगी दिली। शौचमुखमार्जन आटोपून आम्ही त्यांना हृदयापासून भरभरून आशीर्वाद दिले। हजारो लोक त्या रस्त्यावरून ये जा करत असूनही त्यांनी त्यांचं मन निबर न होऊ देता अतिथी धर्म निभावला होता। दुसऱ्याची अडचण ओळखून मदत करण्याची दानत त्यांच्या मोठ्या मनात होती। सारे भारतीय आपले बांधव आहेत याचा हृद्य अनुभव त्यांनी आम्हाला दिला। पुढे प्रसंग आला तर अनोळखी माणसांवर विश्वास टाकण्याचं बीज नक्कीच त्यांनी आमच्या मनात पेरलं। आता मोकळे होऊन पुढे जाताना वाटेत थोडं शहर, हलवायांची दुकानं, मोटरसायकली, रिक्षा असा गजबजाट सुरू झाला। मला अचानक मळमळायला लागलं आणि उलटी होऊ लागली। पिशवीत उलटी करेस्तो जोरात चक्कर आली। मी रिक्षात कडेला बसले होते। रिक्षा ही तशी उघड्या टाईपचीच होती। सारिकाचा हात मी गच्च धरला। काही वेळातच रिक्षा जिथवर जाऊ शकत होती ती सीमा आली। रिक्षावाल्या दादानं मला बाटलीभर पाणी प्यायचा आणि तोंडावर गार पाणी मारायचा सल्ला दिला। तसं केल्यावर मला जरा बरं वाटलं। ऊन खूप होतं। डोक्यावर ओढणी घेऊन आता 2 किलोमीटर चालायचं होतं कारण रिक्षा तिथवर जात नव्हती। सिबिता नावाच्या मैत्रिणीने माझी सॅक खांद्यावर घेतली आणि मला तू फक्त चाल असा धीर दिला। रामनाम जपत मी चालू लागले। हजारो लोक रस्त्याने डोक्यावर बोजे आणि हातात गंगाजल भरलेले कॅन घेऊन चालत होते। दुतर्फा गर्दी होती।
स्नान झालेले लोक कपाळावरच्या रंगीबेरंगी टिळ्यांमुळे ओळखू येत होते आणि डावीकडचे लोक स्नानाला चालले होते. थोडा वेळ झाडी आणि सावली होती. नंतर एकदम सिमेंटचा रस्ता लागला. बायका एकीचा पदर धरून तिच्या मागे दुसरी अशा तऱ्हेने चालत होत्या, चुकामुक होऊ नये म्हणून. काही कुटुंब लांबच लांब दोऱ्या धरून चालत होती. आम्ही पण हात धरले होते एकमेकांचे. त्या स्पर्शातून सोबत असल्याचा, मी आहे तुझ्यासाठी, हा भाव मनात पाझरून बरं वाटत होतं. गंगाजल नेण्यासाठी कॅन खरेदी करायला एका ठिकाणी थांबलो. तोच कडक उन्हामुळे की काय मला पुन्हा जोरात चक्कर आली. मी एका दुकानाच्या काउंटरवर मान टाकली. जवळच एक महिला विक्रेती होती. तिने खुर्ची दिली. मी त्यावर बसले आणि पाण्याच्या उलट्या एकामागोमाग एक अगदी बेंबीच्या देठापासून उमळून येऊ लागल्या. त्याचबरोबर कपड्यात जुलाब होऊ लागले आणि सर्व जग उलटं पालटं करणारी चक्कर येऊ लागली. इतकं पाणी शरीरातून गेल्यानंतर तोंड वासून माझी मान कलंडली. मग स्मिताने मला हाका मारत डोक्यावर हात ठेवून गुरुपूजा उच्चारायला सुरुवात केली. गुरुपूजा पूर्ण झाल्यावर मला शब्द उच्चारण्या एवढी ताकद आली. मी सर्वांना सांगितलं, मी इथेच बसते, तुम्ही पुढे जाऊन या. त्या दुकानदार बाईला मी विनवलं, मला तुझ्या घरात सावलीत जमिनीवर फक्त पडू दे. पण तिने नकार दिला. पण आता तर असेल तिथे फुटपाथ असो किंवा रस्ता, त्यावरही झोपायची माझी तयारी होती, कारण मला बसवत सुद्धा नव्हतं. तेवढ्यात आमच्या ग्रुपमधल्या मनोजना 2 दुकानं पुढे गेल्यावर किराये से कमरा मिलेगा अशी पाटी दिसली आणि त्यांनी खोली आहे का, आमच्यातल्या एकाची तब्येत खूप बिघडली आहे असं विचारलं. आणि मग मला नाईलाजाने वाटेत सोडून त्यांना पुढे जावं लागलं. काय करणार, इतका प्रवास करून ज्यासाठी आलो होतो ते करणं तर त्यांनाही भाग होतं आणि माझ्यामुळे त्यांचं गंगास्नान चुकावं अशी माझीही इच्छा नव्हती. जय गुरुदेव असा घोष करून ते पुढे निघाले. त्या घराला एक दार होतं आणि दारातच मिनरल वॉटरच्या बाटल्या रचून ठेवलेल्या होत्या. कमरा आहे का असं विचारल्यावर एक सावळी तरतरीत मुलगी पुढे आली आणि माझा हात धरून म्हणाली, आओ अंदर, आप बीमार हो, क्या हो रहा है आपको? मी म्हटलं, मुझे टॉयलेट जाना है, लूज मोशन हो रहे हैं और उल्टी भी. सामान एका खोलीत कसंबसं टाकून मी तिच्या हाताला धरून संडासला गेले. चक्कर आली तर म्हणून तिला बाहेरच थांबायची विनंती केली. तसंही भारतीय संडास असल्याने मला गुडघेदुखीमुळे उठता येईल की नाही याचीही खात्री नव्हती आणि चक्करही येत होती. पण तुर्तास संडास उपलब्ध असणं हीच माझी महत्त्वाची गरज होती. ती गरज भागवून मी कशीबशी जमिनीला हात टेकत उठले आणि बाहेर आले. ती मुलगी बाहेर उभीच होती. तिनं पुन्हा मला आधार देत बाजूच्याच खोलीत आणलं. मला कपडे बदलणं गरजेचं होतं. ती म्हणाली, मी आणून देते बॅग. आणि मग त्या पुढच्या खोलीत जाऊन आल्यावर ती म्हणाली, आपका बॅग तो नाही आहे यहाँ. अरे देवा, त्या बॅगेत माझे कपडे, मोबाईल, पैसे सर्वच होतं. ती जर कोणी नेली असेल तर आता माझं कसं होणार, या विचाराने माझ्या जीवाचं पाणी पाणी झालं. मग मी स्वतः त्या खोलीत जाऊन बघितलं तर एका कोपऱ्यात माझी सॅक पडलेली होती. मी जाऊन बॅग आणली आणि कपडे बदलले. त्या मुलीला तिचं नाव विचारलं. ती म्हणाली, रंजना. आता औषधोपचार करणं गरजेचं होतं. घरून येताना मी सर्व इमर्जन्सी औषधं एका पिशवीत घालून आणली होती, अगदी थर्मामीटरसुद्धा. पण आत्ता माझी पूर्ण बॅग उलटी केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की औषधांची पिशवी माझ्याजवळ नसून बसमधल्या बॅगेतच राहिली होती. आता जवळपास कुठे केमिस्ट आहे का असं मी रंजनाला विचारलं. तेव्हा ती म्हणाली, चला मी तुम्हाला घेऊन जाते. तिचा हात धरून मी त्या खोलीपुढचं लांबलचक अंगण ओलांडून पुढच्या खोलीपर्यंत आले. अचानक मला आठवलं की अरे, मी तर फक्त मोबाईलच घेतला आहे ज्याच्यावरनं जीपे होऊ शकेल. पण कॅश तर बॅगेतच आहे. त्या दुकानात जर जीपे चालत नसेल तर? मी तशी शंका व्यक्त करताच क्षणाचाही विलंब न लावता रंजना उद्गारली, मेरे पास है ना पैसे, मैं दूंगी, आप क्यों चिंता कर रहे हो? तिच्या या अनपेक्षित औदार्याने मला भरूनच आलं. मला अगदी सांभाळून, हात धरून, माझ्या डोक्यावरची ओढणी घसरू न देता मला ती गर्दीतून नीट केमिस्टपर्यंत घेऊन गेली. तिथे खूप झुंबड होती. बहुतेक जण आपले आजार सांगून केमिस्टकडनं ओव्हर द काउंटर औषधं घेत होते.
मला ती म्हणाली, आप बाजू में दीवार पकड़ के खड़े रहो, मैं आगे घुसती हूँ और नंबर लगाती हूँ, फिर आप आना. स्वतःचा कामधंदा बाजूला ठेवून ही अनोळखी मुलगी माझ्यासाठी झटत होती. माझा नंबर आल्यावर मी स्वतः नाव सांगून औषधं घेतली. बाहेर पडल्यावर मला सांभाळून फुटपाथ उतरवताना ती मला म्हणाली, आप डॉक्टर हो क्या? आपको सब दवा मालूम है. मी हसून नकार दिला. म्हटलं, मैं तो डॉक्टर नहीं हूँ, लेकिन किसी ना किसी जन्म में आप ज़रूर मेरी बेटी रही होंगी, तभी तो इतनी देखभाल मेरी प्यार से कर रही हो. हाँ हाँ, ऐसा ही होगा. मेरी मम्मी भी आप ही की तरह बड़ी क्यूट थी. रंजना भावूक होऊन उद्गारली. तिचे आईवडील देवाघरी गेलेले असल्याचं ऐकून माझं मन कळवळलं आणि तिच्याबद्दलच्या मायेने भरून आलं. तिचा आधार घेण्यासाठी तिच्या खांद्यावर ठेवलेला माझा हात नकळत तिच्या भोवती मायेने घट्ट लपेटला गेला. आम्ही तिच्या खोलीवर परत आलो. ती म्हणाली, थोडा वेळ विश्रांती घ्या. इतका जवळ येऊन गंगास्नान हुकल्यामुळे मी स्वतःच्या नशिबाचं नवल करत होते. ज्यासाठी एवढा आटापिटा केला, एवढे तास प्रवास केला, ते स्नानच आपल्या नशिबात नाही, तेही फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर घाट असताना. असं वाटून मन उदास झालं होतं. पण तसं मी रंजनाला म्हणताच ती म्हणाली, आप टेंशन ना लो, मैं कराऊंगी आपको गंगा स्नान. आप पहले ठीक हो जाओ, धूप उतरने दो, इतनी कड़ी धूप में वहाँ जाएंगे तो और बीमार हो जाएंगे. संगम जाना है क्या आपको? मैं आपको घाट लेके चलूँगी, और अगर आप चल नहीं पाई तो गंगा जी से पानी लाके मैं आपको नहलाऊंगी. अभी आप आराम कीजिए. तिच्या अशा गोड बोलण्याने माझ्या आशा पल्लवित झाल्या. मला तर वाटायला लागलं जशी काही ही खुद्द गंगामाईच माझ्यासाठी आली आहे. जरा वेळाने रंजना जेवणासाठी घरी जायला निघाली. तुम्हाला मऊ खिचडी बनवून आणू का, असं ती मला वारंवार विचारत होती. पण मला काहीच खाण्याची इच्छा नव्हती. आपला फोन नंबर मला देऊन काही लागलं तर फोन करण्याची सूचना देऊन रंजना बाकीच्या सर्व खोल्यांना आणि घराला बाहेरून कुलूप लावून निघून गेली. मी थोडा वेळ झोपून आराम केला. काही वेळाने मला जाग आली. आता जरा मला हुशारी वाटत होती. रंजनाला फोन करून बोलवावं आणि शक्य असेल तर स्नान करून यावं, असं मला तीव्रतेने वाटायला लागलं. पण रंजनाचा फोन स्विच ऑफच येत होता. कितीदा तरी मी प्रयत्न केला, व्हॉट्सॲप कॉल केला, पण तिचा फोन काही केल्या लागतच नव्हता. काय बरं करावं. एवढ्यात तिथल्या बाथरूमवरची टाकी भरून वाहू लागली. स्लॅबवर पाणी आपटून सगळीकडे पाण्याचं तळं आणि पाण्याच्या धाराच धारा कोसळू लागल्या. माझ्या खोलीत पण पाणी यायला लागलं. सगळीकडे पावसासारख्या धाराच कोसळत होत्या. खोलीबाहेर पडायचं तर मी भिजून चिंबत झाले असते. रंजनाचा फोन तर अजूनही लागतच नव्हता. मी नर्मदे हर नर्मदे हर असा मनातल्या मनात धावा करत होते. बाहेर साठलेल्या पाण्याच्या थारोळ्यात तऱ्हेतऱ्हेचे पक्षी येऊन आंघोळ करायला लागले. काळीभोर मखमली टोपी जॅकेट घातलेले जणू कव्वाली गाणारे काळे काळे बुलबुल, पांढरी दाढी राखलेले खांसाहेब असावेत असे पांढऱ्या गालाचे बुलबुल, चिमण्या, करडे, तीतर असे अनेक पक्षी मनसोक्त स्नान करू लागले. आणि मला वाटलं, हे पक्षीसुद्धा स्नान करतायत आणि आपण मात्र गंगाघाट इतका जवळ असूनही असेच कोरडे बसले आहोत. आता वेळेत कोणी दार उघडलं तर बरं, नाहीतर आपले सहयात्री परत येतील आणि दाराला कुलूप बघून तसेच पुढे गेले तर. मनाला अशी शंका भेडसावू लागली. अनंत काळ गेला असावा असं वाटल्यावर एकदाचा कुलूप उघडल्याचा आवाज आला आणि रंजना आत आली. अगं, मी तुला किती फोन करत होते, तुझा फोन स्विच ऑफच येत होता. हाँ हाँ, मुझे गहरी नींद लग गई थी, मुझे कुछ समझा ही नहीं. अगं, तू तर मला गंगा स्नान करायला नेणार होतीस ना, मी वाट बघत होते. मैं सुबह जल्दी 3:30 बजे उठती हूँ तो मुझे बहुत नींद आ गई थी. सॉरी, मुझे गहरी नींद लग गई, असं रंजना म्हणाली. चला, तुम्हाला संगमावर जायचं आहे का? तिथेही मी घेऊन जाते, पण 2 तास लागतील. मी म्हटलं, संगम राहू दे, निदान घाटावर मला गंगा स्नान करायला मिळालं तरी खूप होईल. शिवाय माझ्या मैत्रिणी परत यायच्या आहात, मला परत पण यायला हवं. रंजनाने मला कपड्यांची पिशवी भरायला सांगितली. मोबाईल, थोडे पैसे आणि कोरडे कपडे पिशवीत भरून मी तयार झाले.
रंजना पुन्हा एकदा माझी पिशवी हातात घेऊन आणि दुसऱ्या हाताने मला धरून सांभाळून घाटाकडे घेऊन जाऊ लागली. माय लेकींसारख्या हातात हात धरून आम्ही पावलं टाकत होतो. रंजनाचा हात कष्ट करून खरखरीत झाला होता, पण कुठल्याही मौलुसलुशीत हातापेक्षा तो स्पर्श माझ्यासाठी जास्त आश्वासक होता. त्याच्यात आपलेपणा होता, दिलासा होता, धीर होता. बघता बघता माणसांनी फुललेला उतार आला. सारीकडे माणसं, कपडे, बॅगा, चपला, उदबत्त्या, टिळा लावणारे अशी झुंबड होती. रंजनाने मला डुबकी मारायला योग्य जागा दाखवली. तिच्या हातात माझी पिशवी होती. तिची माझी चुकामुक झाली असती तर मोबाईल नसताना मी कोणाशीच कसलाही संपर्क करू शकले नसते. रंजना म्हणाली, अब तुम डुबकी लगाओ तब तक मैं लुटाई करती हूँ. गंगा माईला अर्पण केलेले नारळ ती जमा करत होती. मी आग्रहाने तिला म्हटलं, मी तुला काठावर गेल्यावर हवे तेवढे नारळ देईन, आत्ता तू माझ्यासोबत चल. मग माझ्या सुरक्षेची एकमेव हमी मोबाईल असलेली पिशवी तिने अगदी निशंकपणे काठावर ठेवली आणि मला ओंजळीने पाणी घालून माझ्या अंगावर शिरावर पाणी उडवून तिने मला मनसोक्त स्नान घातलं. प्रत्यक्ष गंगामाईच मला स्नान घालत आहे असं वाटून मी भावूक झाले होते. स्नान झाल्यावर ओलेत्याने मी रंजनाला दक्षिणा देऊन तिच्या चरणांना मनोभावे स्पर्श केला आणि हर हर गंगेचा मनापासून गजर केला. कपडे बदलायला मला मदत करून ती पुन्हा मला खोलीवर घेऊन आली. त्या स्नानानंतर थकव्याचा मागमूसही माझ्यात राहिला नव्हता. एक अनोखी ऊर्जा, ताजेतवानेपणा आणि प्रसन्नता तन्मनात खेळत होती. आज विजया एकादशी होती. एरवी कधीही उपास न करणारी मी आज सकाळपासून फक्त पाणी आणि 3 ORSचे पॅक यावर होते. अनायसेच उपास घडला होता, पण भुकेची जाणीवही नव्हती. मी कपडे बदलून बाहेर आले. रंजना अतीव कौतुकाने माझ्याकडे बघत होती. तिने खुर्ची मांडून मला बसवलं. स्वतःचा कंगवा आणून माझे ओले केस विंचरले. खोलीचं भाडं घ्यायलाही तिने निक्षून नकार दिला. उलट स्वतःच्या पैशाने संत्री विकत आणून मला आग्रहाने भरवली, खाऊ घातली. उपास म्हणून तांदूळ खायचे नसले तर दलियाची गरम गरम खिचडी करून आणते असा तिचा आग्रह चालूच होता. पण माझं पोट आणि डोळे या अनोळखी ठिकाणी मिळालेल्या भरभरून मायेने तुडुंब भरले होते. रंजनाने तिच्या खास फिल्टर लावलेल्या मोबाईलमध्ये तिच्या मनासारखे आमचे सुंदर फोटो काढले. तिची बहीण आणि भावजय यांना तिने मला भेटायला बोलवलं. त्यांनाही मला भेटून खूप आनंद झाला. त्यांनी मौनी अमावस्येच्या दिवशी भरलेलं गंगाजल मला प्रेमाने दिलं. तेवढ्यात तिथून जाणाऱ्या एका मुलाने मला त्याला झालेली ॲलर्जिक सर्दी आणि अंगदुखीवर का कोण जाणे औषध विचारलं आणि ते मी त्याला एका कागदावर लिहून दिलं. रंजना खट्याळपणे म्हणाली, बघ, मी म्हणत होते ना तू डॉक्टर आहेस म्हणून. बघता बघता माझे सहयात्री आले. मला टवटवीत आणि हसतमुख बघून त्यांचा जीव भांड्यात पडला. रंजनाचा प्रेमळ निरोप घेऊन मी बसकडे आले. गंगा, यमुना, सरस्वतीचा त्रिवेणी संगम अनुभवायला मी लांबून आले होते. ते स्नान माझ्या नशिबात लिहिलेलं नव्हतं. पण सकाळी श्वेता, सुषमा आणि आता रंजना यांच्या अकृत्रिम, निर्व्याज, निरागस प्रेमाने ते अमृत स्नान घडल्याचं समाधान मात्र मला मनसोक्त मिळालं. ज्याचा शोध मी घेत होते ते असं मला त्रिवेणी संगमावर न जाताच गवसलं. हर हर गंगे, हर हर गंगे.